योद्धा न्यूज मराठी। खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं खासदार संजय दिना पाटील यांचा तीव्र निषेध। खासदारांवर गुन्हे दाखल करण्याची खेड पत्रकार संघाची आक्रमक मागणी। पत्रकारांमध्ये संतापाची लाट। खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे। खासदारांच्या कथित वर्तनाचा संघटनेच्या वतीनं अत्यंत जळजळीत शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी आक्रमक मागणी खेड तालुका पत्रकार संघानं केली आहे। पत्रकार संघाकडून विषारी शब्दात तीव्र संताप व्यक्त। खासदार संजय दिना पाटील यांच्या कृत्यामुळे पत्रकार जगतात कमालीची नाराजी पसरली आहे। खेड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आणि पत्रकारांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, परंतु लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची कृत्ये होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा भावना पत्रकार संघानं व्यक्त केल्या आहेत। संघटनेनं अतिशय कडक आणि विषारी शब्दात खासदारांच्या या धोरणाचा निषेध केलाय। पत्रकार संघाची प्रमुख मागणी। खासदार संजय दिना पाटील यांच्यावर प्रशासनानं तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करावेत। पत्रकारांच्या स्वाभिमानाशी आणि सुरक्षेशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर, मग ती लोकप्रतिनिधी का असेना, कडक कारवाई झालीच पाहिजे। खासदार संजय दिना पाटील यांनी जे कृत्य केले आहे ते लोकशाहीला काळिमा फासणारे आहे। खेड तालुका पत्रकार संघ याचा जाहीर धिक्कार करत आहे। प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खासदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, हीच आमची ठाम मागणी आहे। पदाधिकारी खेड तालुका पत्रकार संघ। या निषेध पत्रकात खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव आणि तालुक्यातील सर्व ज्येष्ठ व तरुण पत्रकार बांधवांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला असून गुन्हा दाखल न झाल्यास पुढील दिशा ठरवण्याचा इशारा दिला आहे। आज पत्रकारांच्या संबंधानं जे घाणेरडं वक्तव्य केलेले ते खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ते स्वतः खासदार असताना त्यांना ही असभ्य भाषा शोभत नाही आणि पत्रकारांच्या बाबतीत त्यांनी दुपारच्या वेळी मीडियासमोर त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे राजकारणातलं ते पत्रकारांवरती काढायची काही आवश्यकता नव्हती। मात्र जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय दुःखद आहे, वेदनादायक आहे आणि आमच्या सगळ्या पत्रकारांच्या भावना त्यामुळे दुखावलेल्या आहेत। शासनाने याच्याबाबत लवकरच त्यांच्यावरती एफआयआर दाखल करून पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि जर शासनाने याची गंभीर दखल घेऊन ते खासदार असल्याचा त्यांना जर फायदा दिला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभरात आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं करू आणि शासनाला नमवायला लावू अशी आमची ठाम भूमिका आहे। पुढील काळात अशा प्रकारचं वक्तव्य कुणी करू नये अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती करतो। पाटील यांचा निषेध असो, संजय दिना पाटील यांचा निषेध असो, संजय दिना पाटलाचं निषेध असो, संजय दिना पाटलाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, संजय दिना पाटलाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, संजय दिना पाटलाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, संजय दिना पाटलावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। त्या संजय दिना पाटलाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, संजय दिना पाटलाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।